तुमच्या पाठीशी उभे राहणारे लोक खंबीर असतील तर तुम्ही हरलेली लढाई सुद्धा जिंकू शकता. अपयश, गरिबी आणि 6 महिने बेकार राहूनही अक्षयने वर्दी कशी मिळवली ही कहाणी आहे सातारच्या अक्षय विलास कांबळे यांची. एका मध्यमवर्गीय मुलाचा शून्यातून सुरू झालेला हा प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा. 12वीला फक्त 50% मार्क, पण मनात वर्दीची ओढ. 2018ला भरती दिली पण पदरी आलं अपयश. घरची परिस्थिती बेताची होती म्हणून पोट भरण्यासाठी गाड्या खाली करण्याचं काम अक्षयने केलं. 2020ला होमगार्ड मध्ये निवड झाली खरी, पण बापाची एक इच्छा अपूर्णच होती. त्यांना रिटायरमेंटच्या दिवशी मुलाकडून वर्दीत सॅल्यूट हवा होता, पण ते स्वप्न अधूरच राहिलं. पण म्हणतात ना, रक्ताची नाती जेव्हा ढाल बनतात तेव्हा संकट सुद्धा हरतात. अक्षयचा धाकटा भाऊ त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याने स्वतःची स्वप्न बाजूला सारली. घराची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मोठ्या भावाला फक्त वर्दीवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. धाकट्या भावाचे हे मोठेपण अक्षयला बळ देऊन गेलं. 2025ला अक्षयचं लग्न झालं. लग्नानंतर 6 महिने तो घरी बसून होता. हाताला काम नव्हतं, पण अशा कठीण काळात त्याची पत्नी मागे हटली नाही. तिने परिस्थिती सांभाळली, अक्षयचा सांभाळ केला आणि एक दिवस असा आला की अक्षयची MSF महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झाली. मेहनतीचं चीज झालं आणि अक्षयने पहिला सॅल्यूट आपल्या आई वडिलांना आणि त्याच्या त्या खंबीर भावाला ठोकला. मित्रांनो, अक्षयची गोष्ट आपल्याला सांगते तुमची जिद्द आणि कुटुंबाची साथ असेल तर जग जिंकता येतं. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे याची प्रेरणादायी कथा असेल तर मला नक्की मेसेज करा. आपण ते जगाला सांगू आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी तुमच्या आबाला आत्ताच फॉलो करा.